फ्रेंड्स, आज आपण इथे बघणार आहोत पिठलं भाकरी. आज आपण इथे बघणार आहोत ज्वारीच्या पिठाची भाकरी आणि पिठलं. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे पिठलं भाकरी. तर आता रेसिपीला स्टार्ट करू. इथे 3 ते 4 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. नंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. नंतर आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे मिरचीचं वाटण आहे ते थोडंसं परतल्यानंतर आपण जे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. कांदा परतल्यानंतर थोडासा चिमूटभर ओवा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ते परत आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपल्याला 1 तांब्या किंवा 1 ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं असं करून बेसन ॲड करणार आहे. बेसन सोडताना हळूहळू सोडा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. इथे एका तांब्याला 1 वाटी बेसन घेतलेलं होतं. तर हे सगळं बेसन ॲड करून झाल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्या आणि थोडी वगैरे गुठळी झाली असेल तर ती फोडून घ्या. त्याच्यानंतर झाकण झाकून एक 5 ते 10 मिनिट आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पातळ पिठलं आवडत असेल तर तुम्ही पातळ करा. पिठल्याबरोबर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खूप छान लागते. तर इथे मी ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्वारीची भाकरी करताना थोडं पाणी ॲड करायचं आणि त्याचा असा गोळा तयार करून नंतर खाली पीठ टाकून आपल्याला ती थापून घ्यायची आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण ती भाकरी टाकून घेणार आहोत आणि जी खालची साईड असते ते वरती आली पाहिजे तव्यावरती, जेणेकरून आपल्याला तिथे पाणी लावता येईल. या पद्धतीने असं टाकून घ्यायचं आहे आणि वरून पाणी लावून घ्यायचं आहे. आणि पाणी पूर्णपणे आटल्यानंतर म्हणजे सुक्कं झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही तव्यावरती भाजली तरीही चालेल, पण मी इथे या पद्धतीने गॅसवरती भाजून घेतलेली आहे. तर आपली ही भाकरी आणि पिठलं तयार आहे. थँक्यू.